स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या मराठी अभ्यास मंडळाच्या वतीनं BA पदवी मराठी फेसबुक लाईव्ह अध्यापनाच्या या पेजवर मित्र हो मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष माझे मित्र प्राध्यापक डॉक्टर केशव देशमुख, या फेसबुक लाईव्हचे समन्वयक डॉक्टर जयद्रथ जाधव, दुष्यंत कटारे, अभ्यास मंडळाचे इतर सर्व सन्माननीय सदस्य, आपण सर्व इथं रुजू झालेली प्राध्यापक मंडळी आणि विद्यार्थी मित्रांनो, आपणाला ज्या विषयाचं आज अध्यापन सुरुवात करायचं आहे तो इतिहासापासून सुरुवात करावा असं मंडळानं ठरवलं आणि मला सांगितलं। मला खूप आनंद वाटला। मराठी अभ्यास मंडळ विद्यापीठामध्ये इतरांच्या मागे न राहता सगळ्यांच्या पुढे चालले, याचाही मला खूप खूप आनंद वाटतोय। विद्यार्थी मित्रांनो आणि प्राध्यापक मित्रांनो, आजचा आपला जो पेपर आहे त्याचं नाव आहे मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास। याचं नाव पूर्वी विद्यार्थी मित्रांनो प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास असं होतं। जुनी सगळ्या पुस्तकांचंही तेच नाव आहे, प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास। पण मधल्या काळात इतिहासाच्या कालखंडाच्या दृष्टिकोनातून वाङ्मयाचा इतिहास तयार करावा म्हणून मग आपण त्याला मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास असं नाव दिलं। आपल्या दृष्टीनं सगळ्यात जुना आपला म्हणून आपण त्याला प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास म्हणत होतो, पण भारताच्या ऐतिहासिक कालखंडामध्ये तो मध्ययुगीन भागात मोडतो म्हणून त्याला मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास असं नाव दिलेलं आहे आणि त्या नावाप्रमाणे आपण ते सुरू करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मी आज पहिल्या प्रकरणाला सुरुवात करणार आहे, मराठी भाषेच्या सुरुवातीचा काळ। सर्व विद्यार्थ्यांना याची जाणीव आहे की हे तुमचं तिसरं वर्ष आहे। मागची 2 वर्ष तुम्ही विविध वाङ्मय प्रकार शिकलात, विविध वाङ्मय प्रवाह शिकलात, म्हणजे कथा, कविता, कादंबरी, नाटक अशी पुस्तकं तुम्हाला अभ्यासाला होती। दलित, ग्रामीण, आदिवासी, स्त्रीवादी असे प्रवाहातलं साहित्य तुम्हाला अभ्यासाला होतं। आतापर्यंत तुम्ही ललित वाङ्मय शिकलात, आस्वादक पद्धतीनं शिकलात, पण आता तुम्ही प्रौढ झालात, प्रगल्भ झालात, वाङ्मयाची जाणीव तुम्हाला झालेली आहे असं गृहीत धरून यावर्षी तुम्हाला आस्वादक नव्हे तर संपूर्णपणे शास्त्रीय पद्धतीचा अभ्यासक्रम ठेवण्यात आलेला आहे। तुम्ही ज्या भाषेचे विद्यार्थी आहात त्या भाषेचं शास्त्र तुम्हाला यावर्षी शिकायचं आहे। तुम्ही ज्या साहित्याचे विद्यार्थी आहात त्या साहित्याचं शास्त्र तुम्हाला यावर्षी शिकायचं आहे। तुम्ही ज्या भाषेचं वाङ्मय शिकता आहात त्या वाङ्मयाचा इतिहास तुम्हाला यावर्षी शिकायचा आहे आणि हे सगळी शास्त्र आहेत। त्याच्यामुळं ललित वाङ्मयाच्याच शास्त्रांच्याकडे आपण आता आलेलो आहोत आणि आता आपणाला अध्यापन आपलं आस्वादक होण्याच्या ऐवजी शास्त्रशुद्ध, काटेकोर आणि मुद्देसूद झालेलं आहे। त्याच पद्धतीनं आपणाला यावर्षीच्या सगळ्या पेपरचा अभ्यास करावा लागणार आहे, अभ्यासपत्रिकांचा अभ्यास करावा लागणार आहे। आणि पुढच्या शिक्षणासाठी जर तुम्ही मराठी निवडलं तर तुम्हाला आणखी खोलात जाता येणार आहे, आणखी खोलात जाऊन या क्षेत्रामध्ये उतरता येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा वर्गात असतो तेव्हा आपण कुठल्याही जातीचे, धर्माचे अथवा पंथाचे नसतो। आपण केवळ आणि केवळ वाङ्मयाचे विद्यार्थी असतो। त्याच्यामुळं निखळ भूमिका घेऊन आपण वर्गात बसायचं असतं, निखळ भूमिका घेऊन आम्ही तुम्हाला शिकवायचं असतं। वैयक्तिक मतांना वर्गामध्ये वाव नसतो, कारण तुम्ही वर्गात वैयक्तिक नसता। त्याच्यामुळं निखळ निरपेक्ष होऊन शिकवायचं असतं। एखादा कवी वैयक्तिक मला आवडत नसेल तरीही त्याची कविता मी अत्यंत आवडीनं शिकवतो, शिकवायला पाहिजे, कारण ते तिथं माझं कर्तव्य आहे। माझी वैयक्तिक आवडनिवड ही वर्गाच्या बाहेर आहे, म्हणून वैयक्तिक आवडीनिवडीचा इथं संबंध येत नाही। आपल्या वैयक्तिक आवडीनिवडी आपण वर्गाबाहेर ठेवायच्या असतात। विद्यार्थी मित्रांनो, मला माहीत आहेत म्हणून सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत बसायच्या याची गरज नाही। तसंच मला माहीत नाहीत पण तुम्हाला सांगणं आवश्यक आहे अशा गोष्टी मी प्रयत्नपूर्वक मिळून तुमच्यासमोर ठेवल्या पाहिजे, हे शिक्षक म्हणून मला माझं कर्तव्य वाटतं। अध्यापन निवळ
तांत्रिक होणार नाही याचीही जबाबदारी शिक्षक म्हणून मी घेतली पाहिजे आणि ते निव्वळ मनोरंजन ठरणार नाही याचीही जबाबदारी मी शिक्षक म्हणून घेतली पाहिजे. वाङ्मयाची परंपरा समजून घेण्यासाठी आपणाला वाङ्मयाचा इतिहास समजून घ्यायचा असतो. आपल्या वाङ्मयाची जी परंपरा आहे ती परंपरा समजून घेण्यासाठी अभिजात ग्रंथांची त्यामुळं आपणाला निदान तोंड ओळख होते. मागच्या 2 वर्षात तुम्ही अभ्यासून किती कविता अभ्यासल्या, किती पुस्तकं अभ्यासली. खूप मराठीमधले अभिजात ग्रंथ तुम्हाला अभ्यासता येणं त्या तंत्रात शक्य नसतं. पण इतिहासामध्ये निदान मराठीतल्या अभिजात ग्रंथांची तोंड ओळख तरी तुम्हाला होऊ शकते. म्हणून इतिहास आपण शिकायचा असतो. ज्ञानेश्वरी संपूर्ण अभ्यासणं तुम्हाला शक्य नसतं. लीळाचरित्र संपूर्ण अभ्यासणं तुम्हाला शक्य नसतं. म्हणून प्रातिनिधिक रूपात का होईना, तोंड ओळखीच्या रूपात का होईना, मराठीमधले अभिजात ग्रंथ आपल्याला माहीत असावेत म्हणून सुद्धा आपण वाङ्मयाचा इतिहास शिकायचा असतो. मित्रांनो, इतिहास कधी बदलत नाही, पण पुराव्याच्या आधारे काही नवीन तपशील उपलब्ध झाले तर इतिहासाचे तपशील मात्र बदलतात. त्या पद्धतीनं जसं मी तुम्हाला सांगितलं की पूर्वी आपल्या विषयाचं नाव प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास होता आणि आता त्याचं नाव मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास असं झालेलं आहे. मित्रांनो, वाङ्मयाच्या इतिहासाकडं कसं पाहावं, वाङ्मय का शिकावं, इतिहास का शिकावा, या संदर्भामध्ये मराठीतले प्रसिद्ध समीक्षक गोम कुलकर्णी यांचं एक विधान मी तुम्हाला मुद्दाम वाचून दाखवणार आहे. आपला इतिहासाकडे पाहण्याचा तो दृष्टिकोन असला पाहिजे, त्या पद्धतीनं आपण इतिहास शिकला पाहिजे. ते असं म्हणतात की वाङ्मय इतिहास हे देशकाल परिस्थिती सापेक्ष बाह्य घटितांच्या आधारे साहित्याच्या अंतर्गत घटितांचे स्वरूप न्याहाळण्याचे एक प्रमुख साधन आहे. पुन्हा एकदा ते वाक्य मी तुम्हाला वाचून दाखवतो. वाङ्मय इतिहास हे देशकाल परिस्थिती सापेक्ष बाह्य घटितांच्या आधारे साहित्याच्या अंतर्गत घटिकांचे स्वरूप न्याहाळण्याचे एक प्रमुख साधन आहे. उदाहरणार्थ, विशिष्ट ग्रंथकार, विशिष्ट ग्रंथकृती, विशिष्ट ग्रंथ प्रकार वा लेखन सरणी विशिष्ट काळातच लोकप्रिय का ठरते? या लोकप्रियतेमध्ये चढ उतार का येतात? मुस्लिम किंवा इंग्रजी संस्कृतीच्या संपर्काने मराठी साहित्यावर कोणते परिणाम झाले? आज महाकाव्य का जन्मास येत नाहीत? चित्रपट, दूरदर्शन आणि आता मोबाईल यांचा साहित्यावर काय परिणाम झाला? वाङ्मय इतिहासाच्या अभ्यासकाने इतिहास संशोधकाचे काम करू नये असं ते म्हणतात. वरचं संपलं, आता दुसरं त्यांचं विधान आहे. वाङ्मय इतिहासाच्या अभ्यासकाने इतिहास संशोधकाचे काम करू नये. उपलब्ध वाङ्मय कृतीवर भर देऊन तिचं आकलन, विश्लेषण आणि भूमिका विद्यार्थ्यांच्या समोर मांडावी. चक्रधरांचा वध झाला की नाही? ज्ञानेश्वर 1 की 2? मुकुंदराज नेमके कुठले जन्मले? असल्या भानगडीत पडण्यापेक्षा त्यांच्या उपलब्ध ग्रंथावर भर देण्यात यावा. तत्कालीन वाङ्मय समजून घेताना त्या काळाची सांस्कृतिक पार्श्वभूमी समजून घेणेही आवश्यक असते. अशा स्वरूपाचं हे वाङ्मयाच्या इतिहासाकडं पाहण्याच्या दृष्टिकोनासंदर्भातलं गोम कुलकर्णी हे जुने समीक्षक, त्यांचं हे विधान आहे. अशाच पद्धतीनं आपणाला हा वाङ्मयाचा इतिहास आता पाहायचा आहे. मित्रांनो, मराठीच्या सुरुवातीचा भाग आज आपणाला पाहायचा आहे. मराठी भाषेची सुरुवात कशी झाली, कशा प्रकारे झाली, त्याचे काय काय पुरावे उपलब्ध आहेत. इसवी सन 5000 मध्ये महावंश नावाचा जो एक बौद्ध ग्रंथ लिहिला गेला, त्या ग्रंथामध्ये महाराष्ट्र या प्रांताचा प्रथम उल्लेख आला आहे. पण महाराष्ट्र असा नाही आला. आपल्या शिष्याला महारट्टात पाठवल्याचा उल्लेख या ग्रंथामध्ये येतो आणि महारट्ट म्हणजे आजचा महाराष्ट्र. महार आणि रट्ट या जातीवाचक नावावरून महारट्ट हा देशवाचक शब्द बनला असावा असं इतिहास संशोधकांचं मत आहे. रट्ट किंवा राष्ट्रिक या नावावरून महाराष्ट्र हा शब्द बनला असावा, त्याचा महार या शब्दाशी संबंध नाही असं डॉक्टर भांडारकर यांचं मत आहे. उद्योतन सुरी या ग्रंथकाराच्या कुवलयमाला नावाच्या ग्रंथात पहिल्यांदा मराठी माणसाच्या स्वभावाचा उल्लेख आलेला आहे, त्याच्या प्रकृतीचा उल्लेख आलेला आहे. हा ग्रंथ इसवी सन 778 म्हणजे जवळजवळ 1200 वर्षापूर्वी लिहिला गेलेला आहे. म्हणजे 1500 वर्षापूर्वीच्या महावंश नावाच्या बौद्ध ग्रंथात पहिला उल्लेख आला, म्हणजे तिथपासून मराठीची सुरुवात झाली असावी. त्याच्यानंतर 1200 वर्षाच्या
त्याच्यामध्ये सविस्तर उल्लेख आला. या ग्रंथामध्ये उद्योतन सुरीच्या कुवलयमाला या ग्रंथामध्ये फार मजेशीर वर्णन केले त्यानं मराठी माणसाचं, फार इंटरेस्टिंग आहे. त्यांना असं म्हटलेलं आहे, दढ मडह सामलंगे सहिरे अहिमाण कलह सिले य दिण्णले गहिले उष्लविरे तथ मरहट्टे. पुन्हा एकदा वाचून दाखवतो. मस्त मजेशीर भाषा आहे, जुनी भाषा आहे, मराठीच्या आधीची भाषा आहे. दढमडह सामलंगे सहिरे अहिमाण कलहसिले दिण्णले गहिले उष्लविरे तथ मरहट्टे. त्याचा अर्थ आहे, धष्टपुष्ट काळ्या सावळ्या रंगाचे, सहनशील स्वभावाचे, अभिमानी प्रकृतीचे, कलहशील आणि भांडखोर, दिण्णले गहिले असं बोलणारे, म्हणजे दोन शब्द आहेत, दिलं घेतलं या शब्दाची ती पूर्वसुरी असावेत. दिण्णले गहिले असं बोलणारा तो मरहट्टा होय, अशा प्रकारचा उल्लेख आपणाला त्या ग्रंथामध्ये पाहायला मिळतो. त्याच्यानंतर 101 वर्षानंतरचा जो महत्त्वाचा ग्रंथ आहे तो ग्रंथ म्हणजे गाथा सप्तसई, जो हाल सातवाहन या मराठवाड्यातल्या पैठणच्या राजानं संकलित केलेला ग्रंथ आहे. शेतकऱ्यांच्या अवतावर म्हटल्या जाणाऱ्या गीतांचं ते संकलन आहे. असे जवळजवळ 1 कोटी गीतं त्यानं जमा केली आणि त्यातली निवडक 700 बाजूला काढून त्याचं संकलन केलं. म्हणून ह्या 700 ग्रंथांचा सप्तशती आणि त्याचा ज्या प्राकृत भाषेमध्ये हा ग्रंथ आहे त्याला नाव आहे गाथा सप्तसई, संस्कृतमध्ये सप्तशती. 700 गाथांचा हा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये बरेच मराठी शब्द आलेले आहेत. तिथून सुद्धा काही मराठी शब्दांचे पुरावे आपणाला सापडतात. तुम्हाला हे माहीत असेल की हे सगळं आपण सध्या केंद्र सरकारशी आपली मराठी भाषा अभिजात व्हावी यासाठी जो संघर्ष करतो आहोत, त्या संघर्षासाठी पुरावे म्हणून हे सगळे पुरावे देण्यात आलेले आहेत की 1,500 वर्षापासून मराठी भाषा कशी वापरात आहे, कशी प्राचीन आहे, मराठी भाषेच्या जास्तीत जास्त जुने पुरावे कसे उपलब्ध आहेत, ते संदर्भ देण्यासाठी मी आतापर्यंत जे संदर्भ सांगितले ते संदर्भ दिलेले आहेत. यादवपूर्व महाराष्ट्रातल्या 1200 वर्षात धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय घडामोडींचा परिपाक म्हणजे यादवकालीन मराठी भाषिक लोकांची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती असं या आपल्या मराठी भाषिकांच्या विषयी म्हणता येईल. कारण त्या काळामध्ये आपल्या मराठी भाषेला विद्वान मान्यता, राजमान्यता मिळाली. ज्ञानेश्वर चक्रधरांसारख्याने अधिकृतपणे त्याच्यात ग्रंथनिर्मिती करायला सुरुवात केली. रामदेव रायासारख्या या राजानं तिला अधिकृत पाठिंबा दिला. म्हणून तो काळ आपणाला त्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. मित्रांनो, मराहट्टा हा उल्लेख कसा आला ते आपण पाहिलं. तोच महाराष्ट्राचा उल्लेख असा आपण समजून घेतलं. पण प्रत्यक्ष महाराष्ट्राचा उल्लेख आला तो महानुभाव वाङ्मयामध्ये, आणि तो लीळाचरित्राच्या नंतर आलेला आहे अर्थात. पण त्यांनी एक दिशा दिलेली आहे, एक आखणी दिलेली आहे. महाराष्ट्र हा शब्द स्पष्टपणे उल्लेख करून महाराष्ट्राचा भूगोल आणि महाराष्ट्राचा नकाशा स्पष्टपणे सांगण्याचा संदर्भ आपल्याला ह्या महानुभाव वाङ्मयामध्ये मिळतो. तो उतारा मी तुम्हाला वाचून दाखवतो. तो उतारा असा आहे की देश म्हणजे खंडमंडळ, म्हणजे व्याख्याच केलेली आहे त्यांनी, काटेकोर शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेली आहे. देश म्हणजे खंडमंडळ, जैसे फलेटाणा पासवणी दक्षिणेस, मराठी भाषा जेतुले ठाईवरते तेतुले एक मंडळ, तयासी उत्तर बाले घाटा शेवट, ऐसे एक खंडमंडळ. मग उभे गंगा तीर तीही एक खंडमंडळ, आणि तया पासवनी मेधेकर घाट ते एक खंडमंडळ, तया पासवनी अवघे वराड ते एक खंडमंडळ, परी अवघी मिळवणी महाराष्ट्रची बोलीजे. म्हणजे ही सगळी मिळून महाराष्ट्राची भाषा आणि महाराष्ट्र म्हणावा या सगळ्या प्रदेशाला, असा पहिला स्पष्ट उल्लेख महानुभावांच्या साहित्यात आपणाला पाहायला मिळतो. त्याचा अर्थ असा, जर तुमच्या लक्षात आलं नसेल ती जुन्या भाषेत असल्यामुळं, फलटण आणि त्याच्या दक्षिणेकडचा भाग हा एक घटक, बालेघाटाचा भाग हा दुसरा घटक, गोदावरी व तिच्या उत्तर दक्षिण काठावरील प्रदेश हा तिसरा घटक, लोणार मेहकर हा चौथा, तर उर्वरित वऱ्हाड हा 5वा घटक, असे महाराष्ट्राचे 5 भाग, हा सगळा मिळून महाराष्ट्र असा त्याचा अर्थ. जवळजवळ आजच्या महाराष्ट्राचाच हा नकाशा आहे. चक्रधरांचा वावर संपूर्ण मराठी भाषिकांमध्ये होता आणि चक्रधर कुठं कुठं फिरले ते सांगण्यासाठी म्हणून ही व्याख्या तयार करण्यात आलेली आहे. चक्रधरांचा फिरण्याचाही हा नकाशा होता आणि महाराष्ट्राचाही हा नकाशा होता. त्यामुळं महानुभाव हे मराठवाड्याला खास करून
माहेर समजतात आणि वऱ्हाडाला सासर समजतात. कारण चक्रधर स्वामींचा जास्तीत जास्त वास मराठवाड्यात झालेला आहे. उभय गंगा तीर असा शब्द आलेला आहे. म्हणजे गंगेच्या दोन्ही बाजूच्या प्रदेशामध्ये चक्रधर स्वामींनी त्या काळात वास केला आणि जास्तीत जास्त लीळा ह्या आपणाला इथंच पाहायला मिळतात. नंतरच्या काळामधल्या अनेक गोष्टी आपणाला मराठवाड्यात घडल्या असं पाहायला मिळतं. आणि परभणीसारख्या लिंब्यासारख्या ठिकाणी नागदेवाचार्यांनी काही दिवस वास्तव्य केलं आणि त्या वास्तव्यात महानुभावांच्या लीळाचरित्रोत्तर महत्त्वाच्या भाष्यग्रंथांची निर्मिती, सूत्रपाठ आणि याचं जे संकलन आहे ते पण तिथं झालं. म्हणून मराठवाड्याचा आणि ह्या गोष्टींचा फार संबंध आहे. आपलं विद्यापीठ ज्या नांदेड या गावामध्ये आहे त्या नांदेड गावातही महानुभाव आणि चक्रधर स्वामीचा खूप संबंध आलेला आहे. 15-20 दिवस चक्रधर स्वामीचा त्या काळात इथं मुक्काम होता. आधीच्या एका भागामध्ये लीळाचरित्राच्या संदर्भात बोलताना मी हा सगळा तपशील सांगितलेला आहे. मित्रांनो, एखादी भाषा तयार होते तिची प्रक्रिया काय असते आणि मराठी कशी तयार झाली ते पण आपण थोडक्यात पाहूयात. आपल्या देशामध्ये संपूर्ण देशावर राज्य करणारी पूर्वी एक भाषा होती, तिचं नाव संस्कृत. ही संस्कृत भाषा 5000 वर्षापूर्वी निर्माण झाली आणि जवळजवळ 2500 वर्ष तिने या देशावर राज्य केलं. या देशात माणसांच्या मुखात ती भाषा बोलली जात होती. त्यानंतर हळूहळू ती भाषा लोकांच्या मुखातून फक्त ग्रंथात गेली आणि ग्रंथनिविष्ट झाली, फक्त लिखित भाषा झाली, मौखिक भाषा ती राहिली नाही. त्यानंतर आपल्या देशामध्ये 3 प्राकृत भाषा निर्माण झाल्या. एक पाली, एक अर्धमागधी आणि एक पैशाची. पाली भाषा बौद्ध धर्माने आपली धर्मभाषा म्हणून स्वीकारल्यामुळं तिच्यात मोठ्या प्रमाणात ग्रंथनिर्मिती झाली. अर्धमागधी जैनांनी आपली धर्मभाषा म्हणून स्वीकारल्यामुळं तिच्यात मोठी ग्रंथनिर्मिती झाली. पैशाची, जिचा मी उल्लेख केला हाल सातवाहनाची गाथा सप्तसई, त्या ग्रंथाची भाषा पैशाची, त्या भाषेचंच नाव आहे. त्या पैशाची भाषेला मात्र अधिकृत कुठल्या धर्मानं किंवा कुठल्या राजानं स्वीकारलं नाही, पण ती लोकांची भाषा होती आणि आपल्या मराठवाड्याची तीच भाषा होती पैशाची मराठीच्या आधी. आणि त्याच भाषेतून आपली मराठी भाषा विकसित झाली. 2500 वर्षापूर्वी संस्कृतचं प्रचलन थांबलं, प्राकृतांचं प्रचलन सुरू झालं. 1000 वर्षापूर्वी प्राकृतांचं संचलन थांबलं आणि प्रादेशिक भाषांचं संचलन सुरू झालं. भारतामधल्या ज्या प्रादेशिक भाषा आज आपण साहित्य अकादमीच्या यादीमध्ये, शासनाच्या यादीमध्ये 30-32 भाषांचा उल्लेख आहे, त्या भाषांची निर्मिती जवळजवळ 1000 वर्षापूर्वी अधिकृतपणे प्रचलनात आली होती. म्हणजे हळूहळू ती निर्मिती 1500 वर्षापूर्वी सुरू झाली होती, आपण बौद्ध ग्रंथातल्या उल्लेखावरून पाहिलं. पण 1000 वर्षापूर्वी सर्वत्र ती भाषा महाराष्ट्रात लोक बोलू लागले, हेही आपण मुद्दाम पाहिलं पाहिजे. आणि 750 वर्षापासून या भाषेमध्ये ग्रंथांची निर्मिती झालेली आहे. पण त्याच्या आधी ही भाषा काही शिलालेखांच्या मध्ये आपणाला पाहायला मिळते. मित्रांनो, त्या काळामध्ये आजच्यासारखी लेखन साधनं स्वस्त नव्हती. लेखणी नव्हत्या, पाट्या नव्हत्या, पेनी नव्हत्या, कागद नव्हते, शाई नव्हते, हे काहीच नव्हतं. त्याच्यामुळं माहीत तर झालं, अक्षरांचा तर शोध लागला. आपण हे लिहून कशावर ठेवायचं तर माहिती आहे की आपणाला भुर्जपत्रावर वगैरे लिहून ठेवत असत, पण तेही नाशवंत गोष्ट होती. पण काही लोकांना असं वाटायचं की आपलं नाव, आपलं म्हणणं हे युगानुयुग टिकून राहावं, म्हणून काही लोकांनी ते दगडावर लिहून ठेवायला सुरुवात केली. आणि दगडावर लिहून ठेवल्यामुळं त्याला शिलालेख असं म्हटलं जातं. शिळेवर लिहून ठेवलेला लेख म्हणून शिलालेख. ते जास्तीत जास्त दिवस टिकतात, आपणाला माहीत आहे. अजूनही गावोगाव असे शिलालेख आपणाला पाहायला मिळतात. असा पहिला शिलालेख मित्रांनो, जो म्हटला जातो की श्रवण बेळकोळचा जो बाहुबलीची प्रचंड उंच अशी मूर्ती आहे महावीरांची, त्या मूर्तीच्या पायावर, पायाच्या खाली लिहिला गेलेला जो लेख आहे, श्री चावुंड राजे करवियले असा जो लेख आहे, तो मराठी भाषेतला पहिला लेख, पहिला शिलालेख असं म्हटलं जातं. काही लोकांचं म्हणणं की नाही, तो पहिला शिलालेख नाही, अक्षीचा जो शिलालेख आहे तो पहिला शिलालेख आहे. त्याच्यानंतर काही लोकांनी असं म्हटलं की नाही, सोलापूर जिल्ह्यामध्ये कुडोल नावाच्या गावामध्ये जो एक शिलालेख सापडला, तो शिलालेख हा मराठीतला पहिला शिलालेख आहे. या शिलालेखामध्ये 3 ओळी आहेत. त्या 3 ओळीमधली एकच शेवटची ओळ जी आहे ती मराठी भाषेमध्ये लिहिलेली आपल्याला पाहायला मिळते. वाचितो विजया होईवा असं ते वाक्य आहे. वाचितो विजया होईवा. तुम्हाला माहित आहे की जो जे वांछिल तो ते लाहो, हे पुढे ज्ञानेश्वरांनी तो वांची शब्द जो वापरला तोच कदाचित हा शब्द असावा. वाचितो विजया होईवा. आणि तसंच ज्ञानेश्वरांनी म्हटलं की जो जे वांछिल तो ते लाहो, त्याला ते प्राप्त हो, त्याला तर मिळो. वांछितो विजया होईवा. तिथपासून नंतर 300 वर्ष आणि अजूनही गावागावांच्या मधून आपणाला शिलालेख पाहायला मिळतात.
आज आधुनिक युगातही शिलालेख लावण्याची पद्धती आपणाला पाहायला मिळते. एखाद्या इमारतीचं उद्घाटन असेल, एखाद्या बांधकामाचं उद्घाटन असेल, एखाद्या सांस्कृतिक सभागृहाचं उद्घाटन असेल, ती उद्घाटन करायला येणारा जो मंत्री असतो त्या मंत्र्याचा शिलालेख असतो आणि त्या शिलालेखावरचा वस्त्र बाजूला सारून, कपडा बाजूला सारून, झाकण बाजूला सारून तो शिलालेख काढून त्याचं उद्घाटन केलं जातं. ती शिलालेखाची पद्धती अजूनही टिकून आहे. नंतर लोकांनी तांब्यावर काही गोष्टी लिहायला सुरुवात केली, कारण सुवर्णकारांनी कदाचित हा शोध लावला असावा. तांब्यावर लिहिण्याची जी पद्धती आहे ती पद्धती नंतर विकसित झाली. त्याला ताम्रपट असं म्हणतात. तांब्याच्या पट्टीवर लिहिलेलं म्हणून ताम्रपट. असे अनेक ताम्रपट आपणाला अजूनही गावागावात पाहायला मिळतात. अशा स्वरूपाच्या लेखनाला खूपच मर्यादा होत्या. त्याच्यावर कुणी काही कविता लिहून ठेवू शकत नव्हतं, त्याच्यावर एखादा ग्रंथ लिहून ठेवणं शक्य नव्हतं, त्याच्यावर एखादी कथा कादंबरी लिहून ठेवणं शक्य नव्हतं. म्हणून अगदी मोजक्या तांत्रिक गोष्टींचाच उल्लेख अशा तिथं आपणाला पाहायला मिळतो. असे जे शिलालेख आहेत हे शिलालेख स्थळाशी संबंधित आहेत शक्यतो, आणि ताम्रपट जे आहेत हे ताम्रपट दानपत्र आणि अधिकाराशी संबंधित आहेत हे आपणाला पाहायला मिळतं. मोजके कुणी कुणाला काय दिलं त्याचे अधिकार ताम्रपटावर लिहून ठेवलेले असतात. आणि ती जी बाहुबलीची मूर्ती आहे ती मूर्ती कुणी लिहिली, ते कुणी तयार केली, निर्माण केली, त्याच्यासाठी ते चावुंडराय करविले त्यांनी ती निर्माण केली, त्याचा उल्लेख आपल्याला तिथं पाहायला मिळतो. म्हणजे कुणातरी गोष्टीचं कुणाला तरी श्रेय देण्यासाठी आणि धार्मिक स्थळाशी संबंधित शिलालेख आहेत, आणि कोण्यातरी गोष्टीचा कुणाला तरी अधिकार देण्यासाठी ताम्रपट आहेत. त्या ताम्रपटांमधून आपणाला दानपत्र आणि अधिकारपत्र दिलेली पाहायला मिळतात. पठारेंच्या रंगनाथ पठारे या प्रसिद्ध लेखकाच्या प्रसिद्ध कादंबरीचं, जिला साहित्य अकादमी पण मिळाला होता, तिचं नाव ताम्रपट आहे हे आपणाला माहीत आहे. तिचं नाव ताम्रपट का, तर ज्या स्वातंत्र्य सैनिकावर ती कादंबरी लिहिल्या गेलेली आहे त्यांना केंद्र सरकारनं ताम्रपट दिला होता. म्हणजे अजूनही केंद्र सरकारच्या वतीनं ताम्रपट देण्याची पद्धती सुरू आहे. म्हणजे शिलालेख आणि ताम्रपट हे अवशेष रूपात अजूनही आपल्या वर्तमान स्थितीमध्ये उपलब्ध आहेत. हे मुद्दाम मी तुम्हाला आवर्जून सांगतो. 12व्या शतकामध्ये संस्कृत नाटकामध्ये एक मराठी संवाद आलेला आहे. त्या पात्रामधलं नोकराचं जे पात्र आहे त्या नोकराच्या पात्राच्या तोंडी मराठी भाषा आलेली आहे. कदाचित त्या काळामध्ये नोकर चाकर ही भाषा वापरत असावेत, प्रतिष्ठित लोक कदाचित ती भाषा वापरत नसावेत, कारण संस्कृत भाषा बाकीचे सगळे वापरतात. आणि त्यातलं जे मजुराचं काम आहे, सेवकाचं काम करणारं जे आहे ते संस्कृत म्हणजे मराठी संवाद बोलतं. असा एक मराठी संवाद त्याच्यामध्ये आहे. आपण पाहतो अलीकडच्या नाटकामध्ये मुद्दाम एखादा दुसऱ्या भाषेतला संवाद बोलणारं पात्र असेल तर तो त्या भाषेच्या लयीत किंवा त्या भाषेच्या पात्रात बोलतं. तसं त्या नाटकामध्ये एक पात्र मराठीत बोलताना आपणाला दिसतं. एका तेलुगू काव्यामध्ये एक मराठी पद्य आपणाला पाहायला मिळतं. लीळाचरित्रामध्ये आपणाला ओव्या पाहायला मिळतात. गाथा सप्तसहीमध्ये मराठी शब्द पाहायला मिळतात. आणि आपल्या हेच लक्षात येईल की लीळाचरित्रामध्ये असतील किंवा गाथा सप्तसहीमध्ये असतील हे जे शब्द आहेत हे शब्द आपणाला मराठीचे पाहायला मिळतात. लोकवाङ्मय हे नेहमीच सगळ्यात आधी असतं, सगळ्यात पुढं असतं. त्याच्यामुळे हे ग्रंथनिर्मिती होण्याच्या आधी खूप दिवस लोकसाहित्याची निर्मिती भाषेमध्ये होत असते, कारण त्याच्यासाठी त्यांना पुस्तक लागत नाही, ताम्रपट लागत नाही, शिलालेख लागत नाही. ते सगळं मौखिक असतं आणि अतिशय प्रेमानं श्रमपरिहार म्हणून ही माणसं अशा प्रकारचं वाङ्मय निर्माण करतात आणि ते दररोजच्या वापरात त्यांच्या असतं. पिढ्यानपिढ्या ते पुढं चालत राहतं हेही आपणाला माहीत आहे. अशा लोकवाङ्मयाचे उल्लेख मानसोल्लास सारख्या ग्रंथामध्ये, लीळाचरित्रामध्ये सुद्धा आपणाला पाहायला मिळतात. आपली ही जी महदंबा आहे त्या महदंबेनं चक्रधर स्वामीसाठी ओवी गायल्याचा उल्लेख आपणाला लीळाचरित्रामध्ये पाहायला मिळतो. या ओव्यांच्या मधून आणि लोकसाहित्यामधून मराठी भाषा आधीच वापरात आलेली आपणाला पाहायला मिळते. अशा प्रकारे मराठी भाषेची ही जी सुरुवात आहे ही सुरुवात आपणाला सांगता येते. विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषा सुरुवातीला वापरणारे जे लोक होते, आता यानंतर आपल्या लक्षात येईल की मुकुंदराजांनी विवेक सिंधू नावाचा ग्रंथ लिहिला, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, त्याच्यानंतर लगेच लीळाचरित्र लिहिलं गेलं, ते ज्ञानेश्वरीच्या आधी लिहिलं गेलेलं आहे. म्हणजे एक 50 वर्षामध्ये हे सगळे महत्त्वाचे ग्रंथ मराठी भाषेमध्ये निर्माण झाले. आणि या प्रत्येकाला मराठी भाषा ग्रंथासाठी वापरताना संघर्षाला सामोरं जावं लागलेलं आहे आणि प्रत्येकानं मराठी भाषेचं समर्थन केलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी केलेलं समर्थन तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की माझा मराठाची बोलू कवतिके परी अमृता तेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळविणे, सगळ्यांना माहीत आहे, पाठ आहे सगळ्यांना.
एकनाथ महाराजांचंही समर्थन तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, तेही तुम्हाला सगळ्यांना पाठ आहे की संस्कृत भाषा देवे केली आणि मराठी काही चोरे आणली, अशा प्रकारचं समर्थन मराठीचं. संस्कृत भाषा जर देववाणी आहे तर मराठी काही चोरांची भाषा आहे काय, असं रट्टावून विचारणारे एकनाथ महाराज हे मराठी भाषेचे समर्थक होते. आणि लीळाचरित्रामध्ये सुद्धा आपणाला माहीत आहे की लीळाचरित्रात संदर्भ नाही, पण लीळाचरित्राच्या नंतर जेव्हा लीळाचरित्रासारखा ग्रंथ संस्कृतमध्ये अनुवादित होऊ लागला तेव्हा नागदेवाचार्यांनी सांगितले की ग्रंथू निका झाला परी माझा सामान्य परिवारा जोगा नाही, माझ्या सामान्य माणसाला तो समजणार नाही, हे तुमचे अस्मात कस्मात माझा सामान्य परिवारू नेणे का, त्याला हे माहीत नाही संस्कृतचं अस्मात कस्मात. अशा प्रकारे आपणाला माहीत आहे की मराठी भाषेचं समर्थन महानुभावांनी पण केलेलं आहे. पण आणखी एक इंटरेस्टिंग समर्थन आहे, ते फारसं प्रचलनात नाही. आपण सगळे अभ्यासू मंडळी असल्यामुळं आपल्याला कदाचित ते माहीत असेल, पण फारसं प्रचलनात नसलेलं एक इंटरेस्टिंग मराठी भाषेचं समर्थन मी तुम्हाला मुद्दाम सांगणार आहे. सुरुवातीच्या काळामध्ये जे करण्यात आलं ते मराठी लोकसंचितामधली मातीच्या भांडाची 16व्या शतकातली नावं दासोपंतांच्या काव्यात आपणाला एका जागी भेटतात, संस्कृतच्या तुलनेने मराठी किती व्यापक आहे हे सांगण्यासाठी. म्हणजे दासोपंतांना पण कदाचित असंच म्हटलं असावं की हे तुम्ही कशासाठी लिहिताय मराठी भाषेमध्ये, आणि दासोपंतांना म्हटलं की संस्कृत भाषा श्रेष्ठ भाषा आहे. तेव्हा दासोपंतांनी त्यांच्याशी हे केलेलं आहे की कसं काय तुम्ही म्हणता संस्कृत भाषा श्रेष्ठ, समृद्ध भाषा आहे, तिच्यात भरपूर शब्द आहेत, किती शब्द आहेत, खूप शब्द आहेत, अमाप शब्द आहेत. दासोपंत म्हणतात सांगा किती शब्द आहेत. आणि मग दासोपंतांनी त्यांना प्रश्न विचारला की संस्कृतमध्ये मातीच्या भांड्यासाठी काय शब्द आहे. तर त्या संस्कृत तज्ज्ञांनी सांगितलं की घटू, घटू असं म्हणतात मातीच्या भांड्याला. ते म्हणाले आणखी, तर ते म्हणाले घटूच. ते म्हणाले आणखी, ते म्हणाले घटूच. आणि मग दासोपंत म्हणाले की माझ्या मराठी भाषेमध्ये मातीच्या भांड्याला 30 शब्द आहेत, त्याच्यामुळं माझी मराठी भाषा तुमच्या संस्कृत भाषेपेक्षा 30 पट श्रेष्ठ आहे, 30 पट समृद्ध आहे. आणि त्या ओव्या मी मुद्दाम तुम्हाला वाचून दाखवणार आहे की संस्कृते घटू म्हणती आता तयाचे भेद किती, कवणा घटाची प्राप्ती पावावी तेण. म्हणजे घटू म्हटल्यानंतर कुठलं गाडगं उचलून देऊ मी तुला, कवण्या घटाची प्राप्ती जाणावी तेणे. मी कुठलं गाडगं उचलून देऊ, इतक्या प्रकारची गाडगी आहेत, कुठलं गाडगं मी तुला उचलून देऊ नुसतं घट दे म्हटल्याच्या नंतर. त्यांनी मग सांगितलं की हारा डेरा रांजणू मुडा पडगा अनु सुगड तौली सुजाणू कैशी बोलेल. किती सुंदर भाषा आहे ही. काय काय म्हणतात, हारा डेरा रांजणू मुडा पडगा आणू सुगड तौली सुजाणू कैशी बोलेल. घडी घागरी घडवली अलंदे बाचिके बोळी चिटकी मोरवा पातली सांज वणेते. ऐसे प्रांत भाषे वेगळाले. अशा प्रकारे प्रादेशिक भाषांच्या मध्ये प्रांत भाषे प्रादेशिक भाषांच्या मध्ये प्रांत भाषे वेगळाले घट असती नामाथिले. वेगवेगळी नावं दिलेली आहेत उपयोगानुसार प्रत्येक त्या भांड्याला. ऐसे संस्कृत सर्व कळेल एके संस्कृत सर्व कळेल ऐसे कैसे. संस्कृतमधल्या एकाच घटू या शब्दानं सगळ्या गोष्टींची जाणीव होईल असं कसं म्हणता तुम्ही. अशी छानपैकी मराठी भाषेचं आणि बोली भाषेचं समर्थन त्यांनी केलेलं आहे. आणखी खूप गळ्याचे उल्लेख मडके लोटा माठ हेकोटी खापर वाडगी कलश हंडा बोळके गुंडी खारा कोयम असे खूप उल्लेख त्यांनी त्यांच्या त्या ओव्यांच्या मध्ये केलेले आहेत. लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वरीमध्ये मित्रांनो आपल्या लक्षात येईल की आपल्या मराठवाड्यातले खूप शब्द आहेत. विद्वानांना ज्या शब्दांचे अर्थ माहीत नाहीत ते शब्द अजूनही खेड्यापाड्यामध्ये लोकांच्या वर्तनात आणि बोलीभाषेमध्ये वापरले जातात, वापरात आहेत, अस्तित्वात आहेत. त्याच्यामुळे ज्ञानेश्वरीतल्या त्या शब्दांचे अर्थ विद्वानांना कळत नाहीत कारण त्यांच्या वापरात ते शब्द नाहीत. पण ते शब्द आपल्या प्रादेशिक लोकांना किंवा बोलीभाषेतल्या खेड्यापाड्यातल्या मराठवाड्यातल्या माणसांना खूप पाहायला मिळतात. त्याच्यामुळं मराठवाडा हे मराठी भाषेचं माहेर आहे असंच संशोधक म्हणतात. कारण सुरुवातीची महत्त्वाची सगळी ग्रंथनिर्मिती आपल्या मराठवाड्यात झाली हेही आपणाला मुद्दाम मी सांगू इच्छितो. मित्रांनो, इथपर्यंत मी तुम्हाला मराठी भाषेच्या सुरुवातीची काही गोष्टी, काही तपशील, काही आठवणी, काही किस्से सांगितले. हा आपला मराठवाडा, हे आपलं मराठवाडा विद्यापीठ आणि ही आपली मराठी भाषा, मराठी विभाग. त्यामुळं शेवटी या संदर्भातली एक माझी दीर्घ कविता आहे, मुलूख माझा मराठवाडा नावाची. दीर्घ कविता आहे पण त्यातले 4 तुकडे मी तुम्हाला म्हणून दाखवतो आणि थांबतो.
ते आपल्या विषयाशी संबंधित आहेत, ते आपल्या प्रदेशाशी संबंधित आहेत. म्हणून मला इथं या पहिल्या तासाचा मान दिला म्हणून मी अभ्यास मंडळाचे मनपूर्वक आभार मानतो. आपण सर्वांनी माझा हा तास केला, माझ्या या वर्गाला उपस्थित राहिलात म्हणून आपल्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि कवितेचे ते 4 तुकडे. दक्षिण गंगा वृद्ध गौतमी पवित्र गोदावरी, नाभिस्थानी नांदेडातून प्रदक्षिणेला करी. दक्षिण गंगा वृद्ध गौतमी पवित्र गोदावरी, नाभिस्थानी नांदेडातून प्रदक्षिणेला करी. गंगथडीचा मराठवाडा म्हणतो गोदे वरदे, मुलूख माझा मराठवाडा आतून नाद निनादे. मुलूख माझा मराठवाडा आतून नाद निनादे. पूर्णा दुधना थुना मांजरा या साऱ्यांची आई, पूर्णा दुधना थुना मांजरा या साऱ्यांची आई. धीराधीराने वाहत जाते भरली गोदामाई. पैठण गंगा खेड व्यापुनी नांदेडात विराजे. मुलूख माझा मराठवाडा आतून नाद निनादे. मौखिकातल्या इतिहासाला साक्षी डोंगर माळ, मौखिकातल्या इतिहासाला साक्षी डोंगर माळ. भुई कोट अन गोट मजबूती आडवा गनिमी काळ, भुई कोट अन गोट मजबूती आडवा गनिमी काळ. उदगीरहून कंधार नजीक नळदुर्ग परांडा लागे, उदगीरहून कंधार नजीक नळदुर्ग परांडा लागे. मुलूख माझा मराठवाडा आतून नाद निनादे. मुलूख माझा मराठवाडा आतून नाद निनादे. शिवालयाच्या गाभाऱ्यातून नाद निनादे एक, शिवालयाच्या गाभाऱ्यातून नाद निनादे एक. हेमाद्रीच्या स्थापत्याचा पत्थर भारी नेक, शिवालयांच्या गाभाऱ्यातून नाद निनादे एक. हेमाद्रीच्या स्थापत्याचा पत्थर भारी नेक. होट्टलच्या मंदिरास पाहून वेड आजही लागे, होट्टलच्या मंदिरास पाहून वेड आजही लागे. मुलूख माझा मराठवाडा आतून नाद निनादे. मुलूख माझा मराठवाडा आतून नाद निनादे. बोल उमटता फूल शिवीचा लगडून येतो घोष, बोल उमटता फूल शिवीचा लगडून येतो घोष. अंदीमंदीच्या संग मंग कव्हा बवाला ठेस, बोल उमटता फूल शिवींचा लगडून येतो घोष. अंदीमंदीच्या संग मंग कव्हा बवाला ठेस. बुट्टाडान पाठाडाची चमडी लोळवू मागे. मुलूख माझा मराठवाडा आतून नाद निनादे. दक्षिण गंगा वृद्ध गौतमी पवित्र गोदावरी, नाभिस्थानी नांदेडातून प्रदक्षिणेला करी. गंगथडीचा मराठवाडा म्हणतो गोदे वरदे. मुलूख माझा मराठवाडा आतून नाद निनादे. मुलूख माझा मराठवाडा आतून नाद निनादे. मुलूख माझा मराठवाडा आतून नाद निनादे.